किरकोळ वादाच्या कारणातून एका परप्रांतीय कामगाराने दुसऱ्या परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला। अशोक कुमार अमरजीत असे खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे। काटवण खंडोबा ते आगरकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चाहुराणा खुर्दमधील शेतात मंगळवारी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली। या प्रकरणी शेतकरी विश्वास रंगनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खून करणारा संशयित आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान विश्वकर्मा याला कोतवाली पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक केली आहे। त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। विश्वास डांगे यांची चाहुराणा खुर्दमधील सर्वे नंबर 42 मध्ये शेतजमीन आहे। शेती कामासाठी अशोक कुमार अमरजीत प्रमोद दीपचंद विश्वकर्मा यांना ठेवण्यात आले होते। ते त्याच ठिकाणी पत्र्याच्या खोलीत राहत होते। त्यांच्यात मंगळवारी रात्री किरकोळ वाद झाले। या वादातून प्रमोदने अशोक कुमारच्या डोक्यात 2 ते 3 वेळा दगड घालून त्याचा खून केला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट घेतली। संशयित आरोपी विश्वकर्मा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार सतीश भांड, दीपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सूरज कदम, शाहिद शेख, अतुल काजळे, प्रमोद लहारे, अमोल गाडे, राहुल गुड्डू यांच्या पथकाने विश्वकर्मा याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले।